झी 24 तास एक पाऊल पुढे। अमरावतीमधल्या मेळघाटात कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण जास्त आहे। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार दरबारी मोठमोठ्या उपाययोजनांच्या घोषणा होतात, मात्र या घोषणा फक्त कागदावरच आहेत। राज्य सरकारचा आरोग्य विभाग मेळघाटातल्या कुपोषणाबाबतीत गंभीर नसल्याचं समोर आलंय। पाहुयात झी 24 तासचा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मेळघाटातली आरोग्य यंत्रणा कोलमडली। 23 वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकच नाही। आरोग्य यंत्रणा प्रभारी डॉक्टरांच्या भरवशावर। कसं संपणार कुपोषणाचं दुष्टचक्र? हाच प्रश्न अमरावतीतल्या मेळघाटातल्या कुपोषणाचं वास्तव पाहून सगळ्यांना पडेल। चिखलदरा ग्रामीण रुग्णालयातला हा बोर्ड पहा। रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची नावं दर्शवणारा हा बोर्ड। मात्र प्रत्येक अधीक्षकाच्या नावापुढे प्रभारी कारभार असल्याचं दर्शवण्यात आलंय। 1991 मध्ये चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाची स्थापना झाली। 23 वर्षांनंतरही या ग्रामीण रुग्णालयाला पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक मिळालेला नाही, तर रुग्णालयातली 10 पदं अनेक दिवसांपासून रिक्त आहेत। 30 मंजूर पदे आहेत आपल्या ग्रामीण रुग्णालयाला। त्याच्यापैकी 20 पदं भरलेली आहेत आणि 10 पदं रिक्त आहेत। कुपोषण, बालमृत्यूसारख्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतोय। इथे जे सोयीसुविधा आहे ते अपुरे आहे। आमच्या पीएससीला सोनोग्राफी सेंटर नाही आहे, स्कॅनिंग मशीन नाही आहे, नंतर इथे जे औषधी वगैरे आहे ते अपुरे असतात। दुसरीकडे मेळघाटातल्या आदिवासींना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करण्यात येतो, मात्र सरकार दरबारी दखल घेतली जात नसल्याची खंत खुद्द अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींनी व्यक्त केली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक, उपजिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय अधिकारी नियुक्तीचे अधिकार उपसंचालक अकोला यांना आहेत आणि वारंवार त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून ते त्याबाबतची पूर्तता करीत नाही, हे आम्हाला सुद्धा खंत आहे। मेळघाटात वाढणाऱ्या कुपोषण आणि आरोग्य समस्यांवर सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात येतो, मात्र 23 वर्षांनंतरही या भागातल्या रुग्णालयाला पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक मिळू नये, याहून मोठं दुर्दैव ते कोणतं? राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास एक पाऊल पुढे।